हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी बाम्सोहॉलिक. आज आपण टॉपिक 8 समवाय बघणार आहोत. यामधून एक एमसीक्यू एक एसएक्यू विचारलं जातं. आपण याला 4 पॉईंट्समध्ये कव्हर करणार आहोत. सगळ्यात अगोदर त्याची व्याख्या, त्यानंतर लक्षण, समवाय आणि संयोगमध्ये डिफरन्स आणि उपयोग. तर समवाय म्हणजे काय? आधारभूत द्रव्यांचा त्यांच्या आधेयभूत गुणवादी गुणांसोबत अपृथक भाव संबंधाला. अपृथक भाव संबंध म्हणजे काय? कधीही वेगळा न होणारा असा संबंध, अतूट संबंध, त्याला समवाय संबंध म्हणतात. आणि हा संबंध कुणाच्या मधात असतो? आधारभूत द्रव्य, म्हणजे आधारभूत का म्हटले? कारण तो गुण आणि कर्माला आधार देतो म्हणून. तर आधारभूत द्रव्याचा त्याच्या आधेयभूत गुणवादी गुणांसोबत असलेल्या संबंधाला समवाय संबंध म्हणतात. आणि तो समवाय संबंध अतूट किंवा अपृथक भाव असतो. आधाराचा आधेयाशी, आधार म्हणजे द्रव्य, आधेय म्हणजे गुण, आधाराचा आधेयाशी असणारा अपृथक न तुटणारा संबंध म्हणजे समवाय संबंध, जो संबंध कारण व कार्यात नित्य भावाने राहत असतो. त्यानंतर त्याचे लक्षण दिले. नित्य संबंध समवाय अयुत सिद्धी वृत्ती. हे तर्कसंग्रहांनी सांगितलेले श्लोक आहेत. तुम्हाला श्लोक, जे 1 लाईन श्लोक आहे स्पेसिफिकली, ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण MCQ मध्ये तुम्हाला श्लोक मधले फिलअप्स देऊ शकतात आणि ते सहसा कॉमन असतात. तर 1-2दा वाचल्याने तुम्हाला लक्षात राहते. तर नित्य संबंध हा समवाय अयुत सिद्धी वृत्ती. नित्य संबंधाला समवाय संबंध म्हणतात कारण तो अतूट आहे. अयुत सिद्ध असणाऱ्या पदार्थात असलेला संबंध म्हणजे अयुत सिद्ध एकाचे अस्तित्व असेपर्यंत दुसऱ्याच्या आश्रयाने असतो. इथं असं म्हटले आहे की अयुत सिद्ध पदार्थामध्ये असलेल्या संबंधाला सुद्धा समवाय संबंध म्हणतात. तर अयुत सिद्ध म्हणजे काय? जेव्हा एक सिम्बायोटिक रिलेशनशिप, म्हणजे 2 द्रव्य आहे, त्यामधून एकाचं जर अस्तित्व राहील तरच दुसऱ्याचं अस्तित्व राहील. त्यानंतर समवाय संबंध आणि संयोग संबंधामध्ये डिफरन्शिएशन दिलेलं आहे. समवाय हे नित्य संबंध आहे आणि संयोग हे अनित्य क्षणिक संबंध आहे. समवाय संख्येत 1 आहे, संयोग अनेक असू शकतात. समवाय हे एक पदार्थ आहे आणि संयोग असं पदार्थ म्हणून आपण वाचत नाही. स्थायी स्वरूपात असलेले समवाय संबंध आहे आणि अस्थायी रूपात असते कारण ते क्षणिक आहे. स्वयंसिद्ध असलेलं समवाय संबंध आहे आणि दुसऱ्याने सिद्ध केलेलं म्हणजे परतः सिद्ध संयोग संबंध आहे. प्राकृतरित्या संबंध म्हणजे समवाय संबंध आणि कृत्रिमरित्या जे घडवून आणले जाते त्याला संयोग संबंध म्हणतात. जो नॅचरली प्रेझेंट आहे ते समवाय संबंध. विभागाने संबंध नाही तुटत असं समवाय संबंध आहे आणि विभागाने तुटणारं संयोग संबंध. अयुत सिद्ध म्हणजे तेच की एक द्रव्य आहे तर तो दुसऱ्याच्या आश्रयाने राहील अशामध्ये समवाय संबंध असतो आणि संयोग व्यतिरिक्त पदार्थाचे वेगळे अस्तित्व असते. त्यानंतर उपयोग दिलेले आहे समवाय संबंधाचे महत्व आणि उपयोग. पहिला आहे आयुर्वेद चिकित्सा दृष्टीने औषधीमध्ये गुणकर्म समवाय संबंधाने असतात. सगळ्यात मेन पॉइंट. त्यानंतर समवायाच्या आधारावर द्रव्य गुणाची निश्चिती करून उपयोग केलं जातं. म्हणजे त्या दोघांमध्ये द्रव्य आणि गुण यामध्ये समवायाच्या आधारावरच त्याचा उपयोग औषधीसाठी केला जातो. कर्म व गुणाच्या समवायी संबंधाला द्रव्य म्हणतात, आपल्याला माहिती आहे. शब्दाचा आकाशाशी असणारा समवाय संबंध. जर तुम्ही एखादं द्रव्य बघत आहे तर त्याच्या कर्मावरून, त्याच्या अतूट संबंधावरून आपल्याला त्याची उपयोगिता करायला इझी जातं. शरीर आणि आत्म्याचा सुद्धा समवाय संबंध असतो. अयुत सिद्ध यो संबंध समवाय हे असं तर्कभाषांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण समवाय संबंध कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक 9 अभाव बघूया. थँक्यू.